गडबडीत जरा उशीर झाला. अहो जागच येत नव्हती. तुम्ही उठवायचं की मला. काही हरकत नाही, अजून खूप वेळ आहे, आपण पोहोचू आरामात. पण कसं आहे, ते पहिल्या दिवशी लवकर गेलं पाहिजे. हे चांगलंच ते, म्हणजे आपली जागा आपण धरून ठेवायची. नाही हो, इथे काय नेहमीच्या कॉलेज सारखी गर्दी नसणार, कमी ऍडमिशन असतील. वय पण तुम्ही आणि रेणू एकत्र बसायचं काय? अरे चा, हो रेणू आहे, मी विसरलेच, मी तिला फोनच नाही केला. मग आता फोन करा की, मग मोठी गाडी घेऊन जाऊ आपण. हो हा अंजली, बोल की ग. अगं कुठे आहेस तू? तू कुठे आहेस? मी आता कॉलेजला जायला निघाले. तू येतेस ना? हा अगं मी निघाले की. निघाले? अगं आपण एकत्र नसतो का गेलो? अगं नाही नाही, राणा तर सोडणार आहे ना व तुला. मग टेबल सीट कसं जाणार आपण? मी येते की माझी मी वडापने. अगं नाही, आपल्याकडे मोठी गाडी आहे ना, ती घेऊन गेलो असतो. बर तू थांब तिथेच, आम्ही येतो. अगं राहू दे आता, येते माझं मी. हे बघ आलंच वडाप. अगं कशाला, आपण एकत्र जाऊयात, आपली गाडी आहे ना. अगं राहू दे आता. हे बघ आलंच वडाप, मी बसले सुद्धा वडाप मध्ये. हा भेटू आपण, चल बाय. ठेवते बाय. अगं हॅलो हॅलो, हिचं काय नवीनच सुरू झालंय? नाही म्हणले काय? नाही, वडापने जाते म्हणाले. हो ते पहिला दिवस आहे ना व, तिला बी उशीर करायचा नसेल. राहू द्या चला. हो आता मी गडबडीत फोन करायला विसरले, पण हिने नाही का करायचा? अहो विसरली असेल, एवढं काय त्यात. आणि कॉलेजचा पहिला दिवस आहे ना व, नाही तर आपल्यालाच उशीर व्हायचा. चला चला चला. अहो नमस्कार राणादा. नमस्कार. अहो त्या दिवसाबद्दल सॉरी बर का. अहो सांगायचं नाही आधी तुम्ही ते वज्रकेसरी जिंकलेलं पहिलवान तुम्हीच म्हणून. खरं सॉरी. अहो नाही असू द्या, एवढं काय त्यात. अहो डायरेक्ट गाडी घेऊन जावा की. अहो नाही, ते त्या दिवशी मी ऍडमिशन गेला असतो. आता फक्त यासनी गेटवर सोडलं की माझं काम झालं. बरं चला, मी निघते. संध्याकाळी रेणू सोबतच येईन. अहो नाही नको, मी असं तुम्हाला एकटं कसं सोडू. मग थांबतो की इकडं. 4 तास काय करणार तुम्ही? बघतो इकडे तिकडे काय ते. काय इकडे तिकडे? हे बघतो की माझं मी. तुम्ही जावा निवांत शिका, जावा. किती झालं दादा? ती रेणू आहे. अहो बघितलं नसेल तिनं. जाऊ द्या, तुम्ही मन लावून शिका, मजी झालं. जावा. बरं, आणि मी खरंच संध्याकाळी रेणू सोबत येईन. अहो असं कसं? ते वज्र केसरीच्या टायमाला तुम्ही दिवस रात एक करून मला साथ दिली. 2-4 तास माझ्याकडनं होत नाही. होय पण तुम्ही इथे काय करणार? हा वहिनी, काय काळजी करू नकोस तुम्ही. राणादाचा फॅन आहे मी. आम्ही इथं बसून गप्पा आणतो, तुम्ही या जाऊन. बघा प्रश्न मिटला की नाही. आता तुम्ही जावा आणि निवांत शिका, जावा. हाय अंजली. हाय. काय चाललंय काय तुझं? कुठं काय? मग आमच्या बरोबर का नाही आली? अगं मी आधीच निघाले होते ना. म्हणून. पण मग का निघालीस आधी? आणि आपण सोबत कोर्स करायचा, हा तुझाच हट्ट होता ना. मग हे काय सोबतच करायला लागलोय की. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू गावापासून इथपर्यंत आमच्या सोबत का नाही आलीस? अगं त्याचं काय झालं माहितीये का? अगं लई दिवस झाले वडाप मध्येच बसले नव्हते मी, म्हणून म्हणलं जरा वडापनं जाऊया. उडवाउडवीची उत्तर देऊ नकोस. काय झालंय नीट सांग. सांगू? 2 प्रेमी जीवांना जरा त्यांचं स्वतःचं येड
आणि स्पेस मिळावी म्हणून. काय बोलतेस तू? मी काय विचारते तुला? बसा बसा. हे अशी फॉर्मॅलिटी नको. आपण छान हसत खेळत शिकू. गुटन मॉर्गन म्हणजे गुड मॉर्निंग. माइन नाम इस्ट जयंत राजवाडे. म्हणजे काय? म्हणजे तुमचं नाव जयंत राजवाडे. अगदी बरोबर. तर जर्मन भाषेच्या या वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण नेहमीप्रमाणे आपल्या ओळखीपासून सुरुवात करू. ओळख झाली तर शिकणं कसं सोपं जाईल. हा, तर पहिली सुरुवात कोण करताय? काका तुम्ही. सर सर येस. ऍक्च्युली सर थोडा लेट झाला, पण सर पत्ताच सापडत नव्हता. मी इतका शोधत होते आणि मग सापडला आणि मग मी फायनली पोहोचले इथे. पण आधी थोडा उशीरच झाला होता. ओ हॅलो. सर सॉरी ना, परत नाही होणार. ओके. हा काका. सर मी वसंत जाधव. मी प्रॉपर कोल्हापूरचा. मी BA केलंय. तसा घरी मी एकटाच असतो. माझा मुलगा आणि सून तिकडे जर्मनीला असतात. नेक्स्ट. मी समीरा उपाध्ये फ्रॉम बॉम्बे. मुंबई. राईट, बॉम्बे. मी बिझनेस मॅनेजमेंट करून इथे जर्मन शिकायला आली आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. आओ बसा. फॉर्मॅलिटी नको. अहो असं कसं? ओळख महत्वाची, आयडेंटिटी. तर मी प्रकाश, MBA झालोय. टुरिस्टचा बिझनेस काढला. बाहेरच्या देशातनं जर का एखादी संधी आलीच म्हणून इथं ऍडमिशन घेतलं जर्मन भाषा शिकायला. गुड. तुम्ही? मी रेणू, रेणू कदम. मी दौलतवाडीची आहे. शिक्षिका आहे मी. माझं शिक्षण BA BEd झालंय आणि आता मला शिक्षण क्षेत्रामध्ये रिसर्च करायचंय. संशोधन? मग त्यासाठी जर्मन भाषा? मला जर्मन मध्ये रिसर्च करायचंय. व्हेरी गुड. तुम्ही? गुटन मॉर्गन. माइन नाम इज द अंजली रणविजय गायकवाड. मी दौलतवाडीहून आली आहे आणि मी ही शिक्षिका आहे. आल्या आल्या तुम्ही शिकायला सुरुवातही केली. अगदी हुशार आहात तुम्ही, तुमच्या मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे. अहो अशा गोंधळून जाऊ नका. त्या दिवशी ते ऍडमिशनला आले होते ना, तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. हा, फार कौतुक करत होते तुमचं. अहो काय छान पर्सनॅलिटी आहे हो त्यांची, आणि तितकाच छान स्वभाव सुद्धा. थँक्यू. आम्ही खूप ऐकून आहोत तुमच्या मिस्टरांबद्दल. त्यांनी यावर्षी मानाचा वज्रकेशरी किताब सुद्धा मिळवलाय ना? हो, खूप चांगले पैलवान आहेत. असणारच. अहो आमच्या कॉलेजमध्ये बरेच फॅन आहेत त्यांच्या कुस्तीचे. हो, मला तर फार कौतुक वाटतं त्यांचं. ते फार शिकले नाहीत, पण तुम्हाला शिकण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. हो, खूप समजूतदारही आहेत. हाऊ स्वीट. अशी माणसं मिळणं फार कठीण असतं या जगात. आपला तर फुल रिस्पेक्ट. एक नंबर आहे बघा आमचा राणादा. नादच करायचं नाही त्याचा. आता तर बघायलाच पाहिजे ह्यो एक नंबर माणूस कसा आहे ते. बघाच तुम्ही, लाखात एक आहेत राणा. काय झालंय? सायकल निघा ना.
थांब. हो तिकडे. वाचलो. हो तिकडे. जा घेऊन. थँक्यू हिमॅन. काय ते? हिमॅन. अरे नाही, मी राणा आहे. थँक्यू राणादा. जा. अहो राणा अहो या बस. अहो नाही नाही, बसा तुम्ही. अहो बसा. अहो नको नको, बसा. बसा 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 बसा. राणा एक सेल्फी या. अहो माझी पोरगी लय मोठी फॅन आहे तुमची. थँक्यू. काय? अहो राणा मग कुस्ती केव्हापासून खेळतायसा? लहानपणापासून. पण नाद्याबत कुस्ती झाली हा. त्या दिल्लीवाल्याचं नाकच चेचून काढलं तुम्ही. राणा कंटाळायचा काय? चहा आणू का? अहो चहानं बॉडी जळती. मी चहा पित नाही. ते काय माहितीये काय, की असं एका जागेला बसून राहायची सवय नाही हो मला. पण वहिनी साहेबांच्यासाठी थांबायला लागत असेल ना. अरे बर का तुमचं प्रेम. आम्हाला असं प्रेम जमलं नसतं बाबा. हॅलो. हा बोला की. अहो काय बी काळजी करू नका. अहो मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूनच आहे. वय ते फिक्स आहे बघा. अहो अशी कशी येईल? आणि आली तरी ऊस तोड द्यायचं नाही काय? बरं मी आता जरा बाहेर आहे. ती आलो की गाठ पडतो आणि बोलतो काय. बरं ठेवू काय? हा. राणा गावाकडनं फोन आलता का काय? वय आपले समजा शेतकरी बांधव. हे ऊस दराचा प्रश्न आहे ना व. आम्ही बी पेपर मध्ये वाचतो. इथं आंदोलनं झाली, तिथं आंदोलनं झाली. तर काय कळतंय आम्हाला त्यातलं? त्या आमची दुखणी आम्हालाच माहित. ए भावा बोल दी की. इश बिन अंजली, मी अंजली. इश बिन लहररीन, मी शिक्षिका आहे. माइंड ऑफ इज द दौलतवाडी. मी दौलतवाडीहून आली आहे. खूप मस्त स्पीड आहे तुमचा शिकण्याचा. मन लावून शिकलं की काही शिकता येतं सर. पण मी अजून शिकवायला सुरुवात केली नाही तरी तुम्हाला बरंच काही येत आहे हो. हो सर, मी जर्मन भाषेचा थोडा थोडा अभ्यास केला होता. म्हणजे याच्या आधी कधी तुम्ही जर्मन भाषेचा क्लास जॉईन केला होतात का? नाही नाही, मी जर्मनीला जाणार होते ना, म्हणून मग जर्मन भाषेची बेसिक माहिती घेऊन ठेवली होती. याचा खूप फायदा झाला असेल ना तुम्हाला. कसं आहे ना, आपण कुठल्याही देशात गेलो आणि तिथली भाषा जर आपल्याला येत असेल तर त्याचा खूप फायदा होतो आपल्याला. नाही, मी नाही गेले सर. का? सर, आमची अंजली काय पण करू शकते बघा. तिच्यासाठी आपली माणसं लई महत्वाची असतात. नो प्रॉब्लेम.
तुम्ही काय तयारी केलीत? मी हो. आता तुम्ही शिकवल्याशिवाय मी कशी काय तयारी करणार सर? तुमच्या बेस्ट फ्रेंडला इतकं सगळं येतं, मग तुम्हाला काय येत नाही? पण माझी बेस्ट फ्रेंड लई हुशार आहे, माझं तसं नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. बरं, आता आपण काही बेसिक गोष्टी शिकू, ठीक आहे? मी फळ्यावर लिहितो, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. हो. आय म्हणजे ईश, यू म्हणजे दू, DU. ही मीन्स इयर. हे नीट बघा, इथे काय लिहिलंय? SIE, पण याचा उच्चार काय होतो? झी. झ आणि जच्या मधला शब्द आहे. वी म्हणजे वियर. यू इथे लिहिलंय ई हर, पण तो उच्चार करताना अच लागतो, सायलेंट. सर, हे जर्मन लय अवघड दिसते बघा. अहो काहीच कळना झाले. अवघड वगैरे काही नसतं रे. अंजलीला बघ की सगळं येत आहे. नो सर, इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. सगळं डोक्यावरून जात आहे. मग डोकं थोडं उंच करा. अंजली, तुम्ही हे कसं शिकलात हे या सगळ्यांना सांगा जरा. हो सर, जर्मन भाषा बरीचशी आपल्या मराठी सारखीच आहे. आपल्या मराठीत कशी 3 वचनं असतात, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग, तसं इंग्रजीमध्ये नसतं. त्यामुळे जर्मन ही भाषा संस्कृत आणि मराठीच्या जवळची भाषा आहे. आपल्या मराठीत आपण भाऊ म्हणतो, तेच संस्कृत मध्ये भ्राता असं म्हणतो, आणि त्यालाच जर्मन मध्ये ब्रुड असं म्हणतात. वाटायला जरी अवघड वाटली तरी जर्मन भाषा इतकी अवघड नाहीये. करेक्ट. तेव्हा सगळ्यांनी अंजलींचं वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला एक तरी हुशार स्टुडंट मिळाली म्हणायची सर. आम्ही काय ढच आहे नाही काय? नोट डाऊन करताय ना? आलोच मी. रेणू, अगं असं काही नसतं. मन लावून शिकलं की काही शिकता येतं. लिही आता. हे दादा, हा, मला बी घ्या की खेळायला. तुला आमच्यात खेळायला येतं का तुला? नाही म्हणजे मी काय तसा क्रिकेट खेळण्यातला नाही, पण तुम्हाला पटलं तर घ्या की. अरे पण जमणार का तुला खेळायला? अरे शिकतो की. असं एका दिवसात? कसे माणसानं मनावर घेतं तर काय बी शिकू शकते. अरे तर आम्ही एवढे दिवस खेळतोय, आम्हाला जमत नाही, आणि तुला कसं जमणार एका दिवसात? तेच तर बघू की जमल का नाही ते. मग चला बघूया जमते का. हे अरे त्याला क्रिकेट खेळायचं आपल्यासोबत. तुला खेळायचं असलं तर 1 तास फिल्डिंग करायला लागलं बघ. चालते की. जो बी खेळायचा बघाय ना, व हे नाही जमलं तर ते शिकतो. एक बॅटिंग कर. जाऊ काय? चला असा बॉल टाक नाही, हे पोटात गोळा झाला पाहिजे, आणि त्याने 1 तास फिल्डिंग केली पाहिजे बघ. बघच आपलं. चल, कमॉन कमॉन कमॉन. एक ग्लोव्ह घाला, हे घालून बॅटिंग करायची. नाही नको असते. ठीक आहे.
अंजलीबाई म्हणते ते खरंय. मनात आणलं तर काय बी जमू शकते.